नमस्कार, मी राजेंद्र शिंदे आणि आपण पाहता थेट वार्ता। आज आपण एका अत्यंत संवेदनशील विषयावर बोलणार आहोत। हा विषय केवळ एका व्यक्तीच्या आंदोलनाचा नाही, तर लोकशाही, संविधान आणि आंदोलनाच्या योग्य मार्गाचा आहे। लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी जंतर मंतर येथे आमरण उपोषण करत आहेत। त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे। देशभरातून अनेक नागरिक त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त करत आहेत। या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित राहतो, न्यायासाठी लढताना स्वतःचा जीव धोक्यात घालणे हा मार्ग सर्वोत्तम आहे का? भारतात उपोषणाचा इतिहास मोठा आहे। महात्मा गांधींनी अनेकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारला। 1932 मध्ये स्वतंत्र मतदारसंघाच्या प्रश्नावर त्यांनी उपोषण केले। त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली। आपल्या समाजाच्या राजकीय हक्कांचा प्रश्न एका बाजूला आणि गांधीच्या जीविताचा प्रश्न दुसऱ्या बाजूला उभा राहिला। त्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर पुणे करार झाला। या घटनेचे मूल्यांकन इतिहासकार वेगवेगळ्या पद्धतीने करतात, परंतु हा प्रसंग भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात असंख्य आंदोलनं केली। महाडचा 14 तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, कामगारांचे प्रश्न, शैक्षणिक हक्क, राजकीय प्रतिनिधित्व, संविधान निर्मिती, इतकी मोठी आंदोलनं करूनही त्यांनी आमरण उपोषणाला आंदोलनाचे प्रमुख शस्त्र बनवले नाही। कारण बाबासाहेबांना माहित होते, लढा हा विचारांचा असतो, लढा हा संघटनेचा असतो, लढा हा जनजागृतीचा असतो, लढा हा संविधानिक मार्गाने लोकशक्ती उभी करण्याचा असतो। स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलन कमकुवत होण्यापेक्षा हजारो लोकांना सोबत घेऊन व्यवस्था बदलण्याची ताकद निर्माण करणे अधिक परिणामकारक ठरू शकते। आज सोनम वांगचुक यांच्याबद्दल देशभरात सहानुभूती आहे। त्यांच्या मागण्यावर चर्चा व्हावी, त्यांच्या आवाजाकडे सरकारने गांभीर्याने पाहावे। लोकशाहीमध्ये संवाद, चर्चा आणि संविधानिक मार्गाने तोडगा काढणे हे सर्वांच्या हिताचे आहे। त्याचबरोबर अनेक नागरिकांमध्ये अशी भावना व्यक्त होत आहे की सोनम वांगचुक यांनी आपला लढा कायम ठेवावा, परंतु आमरण उपोषणाऐवजी व्यापक लोकजागृती, संविधानिक संघर्ष आणि संघटित जन आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला मार्ग आजही तितकाच महत्वाचा आहे। तो मार्ग आहे ज्ञानाचा, संघटनेचा, संघर्षाचा आणि संविधानाचा। आज देशाला विचारांची गरज आहे, चांगल्या नेत्यांची गरज आहे, संवादाची गरज आहे, संघटन शक्तीची गरज आहे। एका व्यक्तीचा जीव धोक्यात घालून मिळणाऱ्या विजयापेक्षा लाखो लोकांना जागा करून मिळणारा विजय अधिक मोठा असतो। आमची प्रामाणिक इच्छा एवढीच, सोनम वांगचुक सुरक्षित राहावेत, त्यांचे आंदोलन यशस्वी व्हावे आणि लोकशाही अधिक मजबूत व्हावी। आपल्याला काय वाटते? आमरण उपोषण हा मार्ग योग्य आहे का? की डॉक्टर आंबेडकरांनी दाखवलेला संविधानिक, संघटित आणि लोकजागृतीचा मार्ग अधिक प्रभावी आहे? आपले मत कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा। जय संविधान, जय भारत।